नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देशपांडे मॅथ्स अकॅडमी मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो। आपण कालपासून एमएसटी सीईटीचा कोर्स स्टार्ट केलेला आहे आणि त्यात सगळ्यात पहिले आपण ट्रिग्नोमेट्री हे चॅप्टर बघत आहोत। ट्रिग्नोमेट्री मधला फर्स्ट टॉपिक आपण बघणार म्हणजे काल स्टार्ट केला होता आणि तो इनकम्प्लीट होता, काही क्वेश्चन्स राहिले होते ते आज आपण कंप्लीट करूया। तर तो टॉपिक होता ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ सम एंड डिफरन्स ऑफ एंगल्स। ठीक आहे, तर यातले काही 10 न्यूमेरिकल्स आपण काल केले होते, आता पुढचे न्यूमेरिकल्स करूया। ठीक आहे, तर आणि जर पॉसिबल झालं तर आपण अलाइड एंगल्स पण आज स्टार्ट करू। ठीक आहे, तर स्टार्ट करूया बेटा। क्वेश्चन आहे द व्हॅल्यू ऑफ cos स्क्वेअर 45 डिग्री मायनस साइन 15 डिग्री इज कर्नाटका सीईटी मध्ये आलेला आहे 2017 ला। तर याच्या हा सीईटी मध्ये क्वेश्चन येण्यामागचा रिझन की फॉर्म्युले जे आहे ना, याचे डायरेक्ट जे फॉर्म्युले आहे ते स्टुडंटला बरेचदा लर्न नाही होत। याचे फॉर्म्युले लर्न करणे फार आवश्यक आहे। मी तुम्हाला दोन फॉर्म्युले लिहून देत आहे, ते दोन्ही फॉर्म्युले तुम्ही लर्न करा। इझिली तुम्ही हा आणि हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करू शकाल। एकाच फॉर्म्युल्यावर हे दोन्ही न्यूमेरिकल आहे, पण दुसऱ्या टाइपचा जरी न्यूमेरिकल आला तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकाल। तर ते दोन फॉर्म्युले, फर्स्ट फॉर्म्युला आहे साइन स्क्वेअर थीटा किंवा आपण त्याला ए म्हणू, साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी, याचा फॉर्म्युला होतो साइन ए प्लस बी इंटू साइन ए मायनस। आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर माहिती आहे तुम्हाला, ए प्लस बी आणि ए मायनस बी होतं। त्याचप्रमाणे इथे फक्त अँगलचा सम होतो, हे लक्षात ठेवावं लागतं। अँगलचा सम होतो आणि साइन साइन असतं। इथे जर साइन आलं तर इथे पण साइन येतं आणि इथे पण साइन येतं। सर पण इथे साइन आहे तरी तुम्ही याच साइनला का फोकस केलाय? कारण की आपण दुसरा फॉर्म्युला बघू। दुसरा फॉर्म्युला आहे cos स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी इज इक्वल टू cos ए प्लस बी इंटू cos ए मायनस बी। म्हणजे जर cos स्क्वेअर असेल, cos पासून स्टार्ट झालेलं असेल, पुढे साइनच पाहिजे दोन्ही आहे, तर याचंही कन्वर्शन cos मध्ये होतं आणि याचंही कन्वर्शन म्हणजे दोन cos येतं। ठीक आहे, cos स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी असेल तर cos ए प्लस बी आणि cos ए मायनस बी येतं, आणि साइन स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर बी असेल तर साइन ए प्लस बी साइन ए मायनस बी येतं। बस हे दोन फॉर्म्युले जर लर्न झाले तर आपण हे न्यूमेरिकल इझिली करू शकतो। काय दिलंय? द व्हॅल्यू ऑफ cos स्क्वेअर 45 मायनस साइन स्क्वेअर 15 इज। तर आपण फॉर्म्युल्यानुसार गेलो, याचा फॉर्म्युला लावला cos स्क्वेअर 45 मायनस साइन स्क्वेअर 15, याला ए म्हटलं, याला बी म्हटलं, तर काय येईल? cos ए प्लस बी म्हणजे 45 प्लस 15 इंटू cos 45 मायनस 15। अशा प्रकारे cos किती होईल? 60 इंटू cos काय होईल? 30, आणि cos 60 माहिती आहे आपल्याला किती येतं? 1/2, आणि cos 30 √3/2। याचा आन्सर आलं √3/4। √3/4 ऑप्शन बी करेक्ट आहे। ऑप्शन बी करेक्ट आहे। इतकं इझी असतं, फक्त फॉर्म्युले लर्न करायला पाहिजे। फॉर्म्युले जर लर्न असतील तर इझिली आपण हे हार्डली 30 सेकंड्स मध्ये आपण सॉल्व्ह करू शकतो। सिमिलरली हा पण न्यूमेरिकल आहे, याला मी पूर्ण याला ए म्हणतो आणि पुढच्या अँगलला बी म्हणतो। तर मी याला ए आणि बी म्हटलं तर याचाही फॉर्म्युला सेम होईल। काय होईल? cos स्क्वेअर π/6 प्लस थीटा मायनस साइन स्क्वेअर π/6 मायनस थीटा इज इक्वल टू cos π/6 प्लस थीटा प्लस π/6 मायनस थीटा। काय? cos π/6 म्हणजे ए प्लस बी होईल, आणि नंतर काय होईल? इंटू cos
पाय बाय 6 प्लस थिटा मायनस पाय बाय 6, आणि जसं आपण याला मायनस करतो तर हा पाय बाय 6 मायनस होईल आणि थिटा काय होईल प्लस होईल, थिटा काय होईल प्लस होईल. ठीक आहे. तर याची व्हॅल्यू आली थिटा थिटा कॅन्सल, इकडे पाय बाय 6 कॅन्सल, हे आलं कॉस पाय बाय 6 प्लस पाय बाय 6 2 पाय बाय 6, कारण की डिनॉमिनेटर सेम आहे, 2 पाय बाय 6 आणि कॉस 2 थिटा. कॉस 2 पाय बाय 6 म्हणजे 2 3 जा ना, तर पाय बाय 3 येईल आणि कॉस 2 थिटा. कॉस पाय बाय 3 म्हणजे 60 डिग्री, 1/2 इंटू कॉस 2 थिटा. त्याचा ऑप्शन काय करेक्ट, हे ऑप्शन करेक्ट आहे, 1/2 कॉस 2 थिटा. इतकं इझी असतं, फक्त फॉर्म्युला लर्न करणे फार आवश्यक आहे. फॉर्म्युला जर लर्न केला आपण तर किती इझी होतं, नाहीतर फार डिफिकल्ट होऊन जातं हे सॉल्व्ह करणे. ठीक आहे. आता 13 नंबरचा क्वेश्चन बघूया. 13 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो दिला आहे, इफ अल्फा बीटा आर सोल्युशन ऑफ, इफ अल्फा बीटा आर सोल्युशन ऑफ, एक्सप्रेशन दिलं आहे 6 cos theta plus 8 sin theta is equal to 9. Then sin alpha plus beta विचारला, then sin alpha plus beta विचारला, आणि हा क्वेश्चन आला होता MPBET 2011 ला विचारला होता, आणि ऑप्शन दिले होते. ऑप्शन ए दिला आहे 3/5, ऑप्शन बी दिलेला आहे 4/5, ऑप्शन सी दिलेला आहे 24/25, आणि ऑप्शन डी आहे 12/30. ठीक आहे. तर हा न्यूमेरिकल थोडा डिफिकल्ट आहे. डिफिकल्ट यासाठी की सॉल्व करताना याला, म्हणजे तुम्ही जर सॉल्व करायला गेलं तर इथे सोल्युशन दिलं आहे. अल्फा बीटा काय आहे, सोल्युशन आहे एक्सप्रेशनचं, 6 cos theta प्लस 8 sin theta इज इक्वल टू 9 चं. तर हे सॉल्व करणे थोडं डिफिकल्ट होऊन जातं. तर या डिफिकल्ट न्यूमेरिकलला आपण सॉल्व करायचं आहे, साइन अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढायची आहे. बरं, तर एक काम करूया. बघा आता मी कसं सॉल्व करतोय. तर 6 cos theta ला इकडेच ठेवलं आणि 8 sin theta ला त्या साईडला नेलं, तर 9 मायनस 8 sin theta. मग काय केलं, स्क्वेअरिंग. काय केलं, स्क्वेअरिंग केल्यावर मिळालं मला 6 चा स्क्वेअर 36 cos स्क्वेअर थीटा, आणि a मायनस b होल स्क्वेअर. इकडे काय आलं, a मायनस b होल स्क्वेअर म्हणजे 9 चा स्क्वेअर 81 प्लस 64 sin स्क्वेअर थीटा मायनस a ट्वाइस ab है ना, तर 8 9 जा 72, 72 2 जा 144 sin थीटा. आता मी केअरफुली ऑब्झर्व केलं तर इकडे sin थीटा आहे, इथे sin थीटा आहे, इथे आहे cos स्क्वेअर थीटा. तर आपण ना क्वाड्रॅटिक बनवू. काय करू, क्वाड्रॅटिक बनवू. कशात, तर sin थीटा मध्ये. cos पण इथे cos स्क्वेअर थीटा आहे, तर cos स्क्वेअर थीटाला आपण असं लिहिता येतं ना, 36 1 मायनस sin स्क्वेअर थीटा. काय केलं आपण, cos स्क्वेअर थीटाला 1 मायनस sin स्क्वेअर थीटा केलं, इज इक्वल टू 81 प्लस 64 sin स्क्वेअर थीटा मायनस 144 sin थीटा. असं झालं. 36 मी मल्टिप्लाय केलं, 36 sin स्क्वेअर थीटा 81 प्लस 64 sin स्क्वेअर थीटा मायनस 144 sin थीटा असं मिळालं. याला पूर्ण इकडलं जेवढे इक्वेशन आहे त्याला तिकडे गेलं, तर 36 तिकडे जाईल तर काय होईल, प्लस होईल.
64 प्लस 36 100 होतं, म्हणजे 36 तिकडे नेल्यावर काय मिळालं 100 साइन स्क्वेअर थिटा. बरं, इकडे साइन थिटाची टर्म आहे का नाही, म्हणजे जी असेल तीच -144 साइन थिटा. आणि 36 त्या साइडला नेल्यावर 81 मायनस 36 झालं. 81 मायनस 36 तर ते येईल 45 प्लस 45 इज इक्वल टू 0. बरं, आता हे काय झालं, हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. कशा साइन थिटा मध्ये. हे काय झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन साइन थिटा मध्ये. आणि यांनी काय म्हटलंय की अल्फा बीटा आर द सोल्युशन. अल्फा बीटा काय सोल्युशन आहे याचे. अल्फा बीटा जर सोल्युशन आहे त्याचा अर्थ साइन अल्फा कॉस अल्फा साइन अल्फा साइन बीटा मस्ट बी रूट्स और zeros of above इक्वेशन. या इक्वेशनचे काय रूट्स येतील. काय येतील साइन अल्फा साइन बीटा साइन स्क्वेअर थिटा. साइनचे दोन व्हॅल्यूज येतील है ना क्वाड्रॅटिक असल्यामुळे. ते एक राहील साइन अल्फा आणि दुसरा राहील साइन बीटा. तर आपण काय करू की प्रॉडक्ट ऑफ रूट्स घेऊ. इथे बघा तुम्हाला लक्षात येईल की असं का करतोय. प्रॉडक्ट ऑफ रूट्स घेऊ. प्रॉडक्ट ऑफ रूट्स काय असतात. प्रॉडक्ट ऑफ रूट्स दॅट इज साइन अल्फा इंटू साइन बीटा. ते काय असतात सी बाय ए. काय असतात ए एक्स स्क्वेअर. जर असं इक्वेशन असेल इथे लिहितो मी, दिसायला पाहिजे तुम्हाला. इथेच लिहितो मिटून टाकेल. बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 जर असेल तर प्रॉडक्ट ऑफ रूट्स असतात सी बाय ए. काय असतात सी बाय ए. आणि सम ऑफ रूट्स काय असतात मायनस डी बाय ए. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये हे सम ऑफ रूट्स आहे, प्रॉडक्ट ऑफ रूट्स आहे. तर त्याप्रमाणे याची व्हॅल्यू होईल सी कुठे आहे सी 45 अपॉन 100. इक्वेशन 1. याला इक्वेशन 1 दिलं मी. ठीक आहे. सिमिलरली काय करायचं 8 साइन थिटाला या साइडला ठेवायचं आणि 6 कॉस थिटाला त्या साइडला न्यायचं. तर काय होईल 8 साइन थिटा. थोडं फास्ट करूया. 9 मायनस 6 कॉस थिटा आणि मग काय केलं आपण स्क्वेअरिंग केलं. मग सेम वेनी करायचं. इथे कॉस थिटा आपल्याला कॉस थिटा मध्ये क्वाड्रॅटिक बनवायचं आहे. हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि त्याचे कॉस अल्फा कॉस बीटा काय राहतील रूट्स राहतील. तर बस स्क्वेअरिंग केलं तर काय होईल 64 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 81 माइन प्लस 36 कॉस स्क्वेअर थिटा माइनस 2 इंटू 9 इंटू 6 104 येतं काय. हा 9 6 जा 54. ठीक आहे. तर हे 1080 54 इंटू 2 कॉस थिटा असेल. याला पुन्हा लिहिलं 64 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 81 प्लस 36 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 108 कॉस थिटा. आणि याला पूर्ण त्या साइडला नेलं तर 64 होतील. म्हणजे 64 मायनस 64 कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 81 प्लस 36 कॉस स्क्वेअर थिटा मायनस 108 कॉस थिटा. याचा तर तसा अर्थ नसतोच. आपल्याला काय असतं ऍब्सोल्यूट टर्म बघायची असते आणि कोएफिशियंट कॉस स्क्वेअर थिटा हेच बघायचं असतं. याला तिकडे नेलं तर काय झालं 100 कॉस स्क्वेअर थिटा आणि मायनस 108 कॉस थिटा. आणि हे 64 तिकडे नेले तर 64 यातून सबट्रॅक्ट केले तर किती येतं 27 येतं 17 येतं. सॉरी 17 प्लस 17 इज इक्वल टू 0. 17. ठीक आहे ना. 81 मायनस 64. आता इथे प्रॉडक्ट ऑफ रूट्स डायरेक्ट लिहितो मी, नाहीतर कॉस अल्फा कॉस बीटा विद मस्ट बी म्हणू शकता. मस्ट बी रूट्स ऑफ अबोव इक्वेशन. ठीक आहे. तर हे होऊन जाईल कॉस अल्फा प्रॉडक्ट ऑफ रूट्स डायरेक्ट लिहूया. प्रॉडक्ट ऑफ रूट्स
प्रॉडक्ट ऑफ रूट्स होतील cos अल्फा इंटू cos बीटा इज इक्वल टू ऍब्सोल्यूट टर्म अपॉन कोएफिशिएंट ऑफ cos स्क्वेअर थीटा, तर तो येईल 17/100. याच्यावरून काय अचीव केलं, साइन अल्फा इंटू साइन बीटा काढलं आपण, cos अल्फा इंटू cos बीटा काढलं. याच्यावरून काय अचीव केलं, तर आपल्याला cos अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला माहिती आहे. आपल्याला मी आता इथं मिटवतो, cos अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला माहिती आहे. तो काय असतो, cos अल्फा cos बीटा मायनस प्लस असलं तर इथे काय येतं मायनस साइन अल्फा साइन बीटा. बस व्हॅल्यू पुट केल्या तर काय येईल, cos अल्फा cos बीटाची व्हॅल्यू किती आहे 17/100 मायनस 45/100. याचा आन्सर किती येतं 17 45 निगेटिव्ह 45 मायनस 17 जर केलं आपण तर 28 येतं, 28/100. म्हणजेच 4 ने अजून डिवाइड केलं तर -7/25 आलं. तर cos अल्फा प्लस बीटा जर आपल्याला मिळाला तर आपण साइन अल्फा प्लस बीटा इझिली काढू शकतो. किती ट्रायंगलने करा, नाहीतर काय करू शकतो आपण, साइन स्क्वेअर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 1 मायनस काय cos स्क्वेअर अल्फा प्लस बीटा असं पण करता येतं, किंवा तुम्ही ट्रायंगलने करू शकतो. ट्रायंगलने जर केलं तर काय, आपण अल्फा प्लस बीटा अँगल जर घेतला हा, तर cos किती आहे, cos अल्फा प्लस बीटा -7 म्हणजे 7/25 घेऊन घ्यायचं. तर आपल्याला माहिती आहे पायथागोरस ट्रिपलेट किती येतं 7 24 25. तर साइन अल्फा प्लस बीटा येईल 24/25. सो साइन अल्फा प्लस बीटा आलं 24/25. आणि प्रश्न जो आहे की निगेटिव्ह पॉझिटिव्ह, इथे तर यांनी ऑप्शन मध्ये निगेटिव्ह दिलंच नाहीये, पण असलंही तरी हे लक्षात घ्या की अल्फा बीटा यांनी ऍक्च्युली हे अल्फा बीटा असतील फर्स्ट क्वाड्रंटचे अँगल, फर्स्ट क्वाड्रंटचे त्याच वेळेस पॉझिटिव्ह व्हॅल्यू येऊन राहिली आहे, आणि अल्फा बीटाचं सम केला तर कदाचित तो सेकंड क्वाड्रंट मध्ये जात असेल. सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन पॉझिटिव्ह असतं, कॉस निगेटिव्ह असतं, म्हणून कॉसची व्हॅल्यू निगेटिव्ह आली. कॉसची व्हॅल्यू का निगेटिव्ह आली, अल्फा प्लस बीटाचा सम काय होऊ शकतो निगेटिव्ह, म्हणजे सेकंड क्वाड्रंट मध्ये जाईल, आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये गेल्यामुळे कॉसची व्हॅल्यू आली निगेटिव्ह आणि साइनची सेकंड क्वाड्रंट मध्ये पॉझिटिव्ह व्हॅल्यू असते. थोडा लेंदी होता हा न्यूमेरिकल, पण अशाच मेथडने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. अदरवाइज थोडं डिफिकल्ट आहे हा न्यूमेरिकल सॉल्व्ह करणं. एकदा बघून घ्या. तोपर्यंत 14 नंबरचा न्यूमेरिकल लिहितो. नंबरचा न्यूमेरिकल आहे if tan a plus b is equal to t दिला आहे, आणि tan a minus b is equal to q दिला आहे. व्हॅल्यूज दिल्या t आणि q व्हॅल्यूज असतील. then the value of tan 2a in terms of p and q विचारला आहे. आणि हा क्वेश्चन आहे एमपीपीटीचाच आहे 2002 चा, आणि ऑप्शन्स आहेत त्याचे दिलेले p प्लस क्यू, p मायनस क्यू, बी ऑप्शन दिलेला आहे p मायनस क्यू 1 प्लस पी क्यू, सी ऑप्शन आहे p प्लस क्यू 1 मायनस पी क्यू, आणि डी ऑप्शन दिलेला आहे 1 प्लस पी क्यू 1 मायनस पी
हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर हा न्यूमेरिकल फार सिंपल आहे, फारच सिंपल. ज्याला tan a प्लस b चा फॉर्म्युला येतो, tan a प्लस b चा फॉर्म्युला येतो, a मायनस b चा फॉर्म्युला येतो, त्यांच्यासाठी हे न्यूमेरिकल फार इझी आहे. म्हणजे इथे या न्यूमेरिकल मध्ये काय चेक करून राहिले आहेत ते की tan a प्लस b किंवा tan a मायनस b याचा फॉर्म्युला तुम्हाला येतो का, एवढंच चेक करत आहे. इथे थोडी ऍडजस्टमेंट करायची आहे आपल्याला. काय करायची आहे, त्यांनी काय विचारलंय tan 2a, तर मी लिहिलं tan 2a इज इक्वल टू, मी जर असं लिहिलं तर कोणी मला रॉंग म्हणतील का, a प्लस b प्लस a मायनस b. नाही, मला तर कोणीच रॉंग नाही म्हणणार. a प्लस b प्लस a मायनस b, b तर कॅन्सल होऊन जाईल, b कॅन्सल होऊन जाईल. तर काय राहील 2a, काय राहील 2a. म्हणजे करेक्टच लिहिलं मी. आणि मी जर याला एक अँगल कन्सिडर केला आणि याला एक अँगल कन्सिडर केला तर हे झालं tan a प्लस b सारखा फॉर्म्युला झाला. एक अँगल θ1 प्लस θ2 असा झाला. तर याचं काय tan a प्लस b प्लस प्लस असतं tan a मायनस b, आणि इकडे येईल 1 मायनस, खाली काय असतं मायनस, tan a प्लस b tan a मायनस b. झालं, व्हॅल्यू पुट करा, झालं, मिळालं तुम्हाला. tan a प्लस b किती आहे p, tan a मायनस b q, 1 मायनस p. ऑप्शन ऑप्शन सी करेक्ट आहे, p प्लस q अपॉन 1 मायनस pq. फार सिंपल क्वेश्चन. ठीक आहे, सिंपल क्वेश्चन होता. ठीक आहे, नंतर आपण बघूया 15 नंबरचा क्वेश्चन. 15 नंबरचा क्वेश्चन आहे इफ कॉस सेम क्वेश्चन असल्यासारखा, सिमिलरच क्वेश्चन आहे. 15 इफ कॉस अल्फा प्लस बीटा, इफ कॉस अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू दिलाय 3/5. काय दिलाय 3/5. अँड sin अल्फा मायनस बीटा, sin अल्फा मायनस बीटा इज इक्वल टू दिलाय 5/30. अँड अल्फा बीटा जे आहे लाईज बिटवीन 0 to 5/2. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये आहे, त्यांनी त्याच्यापेक्षा कमी करून टाकलं, 5/4 केलं. ठीक आहे, म्हणजे याचा सम सुद्धा 90च्या वरती जाणार नाही. ठीक आहे, म्हणूनच कॉस्ट पॉझिटिव्ह आहे ना, म्हणूनच कॉस्ट पॉझिटिव्ह आहे. सेकंड क्वाड्रंट मध्ये गेला असतं निगेटिव्ह झालं असतं. tan 2 अल्फाची व्हॅल्यू विचारली आहे, देन tan 2 अल्फा विचारला त्याची व्हॅल्यू. आणि हा क्वेश्चन विचारला होता त्यांनी जेई मेन. बघा किती सिंपल क्वेश्चन विचारलं 2019. म्हणूनच इथेही त्यांनी टाकलंय सिंपल क्वेश्चन होता. आता बघितलं तुम्ही याच्या आधीच ते 63/52 ऑप्शन ए आहे, 63/52 ऑप्शन बी आहे, 63/16 सी ऑप्शन आहे, 21/16 आणि डी ऑप्शन आहे, 33/50 असे ऑप्शन्स आहेत. तर प्रिव्हियस न्यूमेरिकल जर आपल्याला चांगल्या तऱ्हेने येत असेल, आता जर हे सांगितलेलं जर तुम्हाला कळलं असेल चांगल्या तऱ्हेने, तर न्यूमेरिकल पण सिंपल आहे. नाही पण तिथे tan a प्लस बी दिलं होतं, चला अल्फा आणि बीटाला आम्ही ए आणि बी कन्सिडर केलं, पण तिथे सर tan अल्फा प्लस बीटा म्हणजे tan अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू आणि tan अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू दिली होती. इथे यांनी कॉस दिलाय, इथे साइन दिलाय. तुम्ही केअरफुली बघा, असं तुम्ही मला म्हणाल, पण तसं नाहीये बेटा. इझिली आपण याचा आन्सर काढू शकतो. बघा आता आपला फॉर्म्युला त्यांनी 2 अल्फा विचारला आणि इथे अल्फा बीटा करून टाकतोय चेंज. काहीही जास्त चेंज करावं लागत नाही मला. तर हे होईल अल्फा, हा होईल अल्फा मायनस बीटा,
आणि हे होईल अल्फा, हा होईल अल्फा एला, आणि बाकी तर बी म्हणजे बीटा समजा आता. ठीक आहे, काही चेंज नाही, याचे आन्सर लिहायचं. पण प्रॉब्लेम असा आहे की आपल्याजवळ टॅन अल्फा प्लस बीटा आणि टॅन अल्फा मायनस बीटाची व्हॅल्यू नाही. तर जर टॅन 2 अल्फा विचारलं ना, तर याला कशात कन्वर्ट करायचं? टॅन अल्फा प्लस बीटा. कशात करायचं? टॅन अल्फा प्लस बीटा. याला पण कशात कन्वर्ट करायचं? टॅन अल्फा मायनस बीटा. सिंपल आहे. कसं? आपण काय करायचं? कॉस अल्फा प्लस बीटा, तर दोन ट्रायंगल काढायचे. ट्रायंगलने फार सोपं होऊन जातं. अल्फा प्लस बीटा हा अँगल आहे आणि कॉस दिलाय 3/5 ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. तर ही साइड पायथागोरस ट्रिपलेटनी 4 आली. तर टॅन अल्फा प्लस बीटा इथून काढू शकता तुम्ही. किती? टॅन अल्फा प्लस बीटा 4/3. टॅन अल्फा प्लस बीटा मिळाली आपल्याला 4/3. आणि दुसरा ट्रायंगल मी इकडे काढतो अल्फा मायनस बीटाचा. वेगवेगळे आहेत असं समजायचं. ट्रायंगल एकाच ट्रायंगल मध्ये अल्फा प्लस बीटा आणि अल्फा मायनस बीटा घ्यायचं नाही. तर या साइन अल्फा मायनस बीटा दिलाय 5/30 अपोजिट अपॉन हायपोटेनस. तर आपल्याला 5/12/30 हा पण पायथागोरस ट्रिपलेट माहिती आहे. तर इथे टॅन अल्फा मायनस बीटा काय होईल? अपोजिट अपॉन ऍडजसंट म्हणजे 5/12. तर व्हॅल्यू पुट करायचे. टॅन अल्फा प्लस बीटा ची व्हॅल्यू आहे 4/3 प्लस टॅन अल्फा मायनस बीटा ची व्हॅल्यू आहे 5/12 अपॉन 1 मायनस 4/3 इंटू 5/12. सिम्प्लिफाय करायचं. तर इथे ना प्रयत्न हा करायचा की क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, म्हणजे 36 आणायचे, कारण की इथे 36 येऊन राहिले. तर 12 4 जा 48 प्लस 15 अपॉन याच्या डिवायडेड बाय असतं 36, लिहायची गरज नाही आहे तशी. आणि हे 36 इकडे येईल 36 मायनस 20 अपॉन 36. हा 36 तर कॅन्सल होईल. तर करेक्ट आन्सर येईल आपलं 48 63 येऊन राहिले ना. 63 न्यूमरेटर आणि हे येईल 60 येईल. हे काय 60 येईल. तर आन्सर आलं ऑप्शन बी. ऑप्शन बी करेक्ट आहे. बघा जेई मेनचा क्वेश्चन. पण जेई मेनचा क्वेश्चन इथे टाकण्यामागचं रिझनच हे आहे की सिंपल होता म्हणून टाकला. थोडा सिंपल होता. जेई मेनचे जर क्वेश्चन्स बघितले तुम्ही तर डिफिकल्ट येतात, इतके पण सिंपल नसतात. पण हा थोडा सिंपल होता म्हणून सीईटीच्या बुकमध्ये इन्क्लूड केला गेला. ठीक आहे ना. हा क्वेश्चन येऊ शकतो सीईटी, पॉसिबिलिटी. ठीक आहे. तर बघून घ्या. काही नाही, आपण मगाचच न्यूमेरिकल केलं. फक्त तिथे टॅन अल्फा प्लस बीटा दिलं होतं, टॅन अल्फा मायनस बीटा दिलं होतं. आपल्याला इथे कन्वर्ट करावं लागलं. बाकी काहीही नाही. क्वेश्चन नंबर 16 मधले. क्वेश्चन नंबर 16. अच्छा, त्याच टाईपचं आहे. सेम वेनी ते तुम्ही करू शकता. क्वेश्चन तोच आहे. कॉस अल्फा प्लस बीटा मी लिहून देतो, तुम्हीच सॉल्व्ह करा. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 4/5 दिलेला आहे आणि साइन अल्फा मायनस बीटा दिला आहे त्यांनी 5/13 आणि टॅन 2 अल्फाची व्हॅल्यू विचारलेली आहे. आणि हा क्वेश्चन विचारला होता त्यांनी EAMCET. EA म्हणजे EAMCET, EIEEE या दोन्ही एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलेला होता. ठीक आहे. तर EAMCET चा लॉंग फॉर्म होतो इंजिनिअरिंग आर्किटेक्चर मेडिकल सीईटी. तर आणि EIEEE 2010 मध्ये विचारला होता. ठीक आहे. याचा आन्सर तुम्ही काढू शकता इझिली. आता प्रॅक्टिस करू शकता. सेम न्यूमेरिकल आहे. ठीक आहे. थोडा डिफरन्स येतो, पण म्हणजे आन्सर मध्ये डिफरन्स येईल, पण सेम न्यूमेरिकल आहे. क्वेश्चन नंबर 17 मध्ये अ पॉझिटिव्ह acute angle
a positive acute angle is divided into two parts, is divided into two parts, दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केला आहे, किती दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे, टू पार्ट्स, whose tangents are 1/2 and 1/3, 1/2 and 1/3 tangent ची व्हॅल्यू दिली आहे. then the angle is अँगल विचारलाय आपल्याला, आणि हा क्वेश्चन आला होता वेस्ट बेंगाल जी 2009 ला, आणि याचे ऑप्शन दिले आहेत. ऑप्शन ए 5/4, 5/5, 5/5, सी ऑप्शन आहे 5/3 आणि 5/6, 5/3 आणि डी ऑप्शन आहे 5/6. हा क्वेश्चन लिहिला मी. क्वेश्चन आहे की अ पॉझिटिव्ह ॲक्यूट अँगल इज डिवायडेड इनटू टू पार्ट्स. अच्छा, दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केला आहे. म्हणजे जर एक अँगल असेल, सपोज एक अँगल आहे थीटा, तसा याला दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केला, याला म्हटलं θ1 आणि याला म्हटलं θ2, दोन पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे. म्हणजे थीटा इज इक्वल टू θ1 प्लस θ2. अ पॉझिटिव्ह अँगल इज डिवायडेड इनटू टू पार्ट्स whose tangents म्हणजे tan θ1 is equal to 1/2 and tan θ2 is equal to 1/3, whose tangents are, tangents म्हणजे अँगल, tangent tan θ दिला आहे, म्हणजे tan θ1 1/2 झाला आणि tan θ2 झाला 1/3. तर आपल्याला हा थीटा काढायचा आहे. किती सिंपल आहे, मी लिहितो असं, tan θ काढायचं आहे आपल्याला, थीटा काढायचं आहे, ऍक्च्युअली थीटा काढायचं आहे, पण आपण tan θ घेऊ कारण की इथे tan मध्ये दिलेलं आहे. तर tan θ इज इक्वल टू काय झालं, tan θ1 प्लस θ2, बरोबर आहे, कारण की थीटा काय θ1 प्लस θ2. तर हे झालं tan θ1 प्लस tan θ2 अपॉन 1 मायनस tan θ1 इंटू tan θ2. बस व्हॅल्यू पुट करायची, किती आहे 1/2 प्लस 1/3 अपॉन 1 मायनस 1/2 इंटू 1/3. मी काय सांगितलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं, 3 प्लस 2 अपॉन 6 येतं. हे प्रॅक्टिस करा की 6 लिहायचेच नाही, पण मल्टिप्लिकेशन करू ना, क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. हे 6 येतं, 6 मायनस 1 डिनॉमिनेटर सेम केला अपॉन 6. हे तर आन्सर येऊन राहिले 6 6 कॅन्सल, 5/5 म्हणजेच 1 म्हणजेच tan 45 π/4. 1 कशाची व्हॅल्यू असते, tan π/4 ची. 1 कशाची असते व्हॅल्यू, tan π/4 ची. पण tan θ इज इक्वल टू काढलाय तुम्ही, tan कॅन्सल, θ इज इक्वल टू आलं 5/4. ऑप्शन ए करेक्ट आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे. किती सिंपल. म्हणजे tan a प्लस b चा फॉर्म्युला तुम्हाला या 2-4 न्यूमेरिकल मध्ये त्यांनी विचारला आहे, येतो की नाही येत हे चेक केलंय. tan a प्लस बी, tan a मायनस बी याचे फॉर्म्युले चांगल्या तऱ्हेने करायचे. काही ऍडजस्टमेंट करायची असली तर ती पण करायची, a प्लस बी प्लस ए मायनस बी म्हणजे ट्वाइस ए होऊन जातो. ठीक आहे. हा 17 नंबरचा क्वेश्चन सिंपल होता, फक्त त्यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. ठीक आहे. थेअरी पार्ट आला थोडा कसं आहे, तुम्हाला न्यूमेरिकल व्हॅल्यूज दिल्या की तुम्हाला चांगलं वाटतं, पण असं सेंटेन्स टाईप असलं की थोडं डिफिकल्ट होऊन जातं. तर थोडं काळजी घ्यायची अशा न्यूमेरिकल मध्ये. क्वेश्चन नंबर 18, क्वेश्चन नंबर 18 दिलाय cos 9 डिग्री प्लस sin 9 डिग्री अपॉन cos 9 डिग्री मायनस sin 9 डिग्री इज इक्वल टू विचारला त्यांनी. आणि याचे क्वेश्चन कधी विचारला होता, हा केरला सीईटी चा कधी विचारलं होतं 2005 मध्ये. आणि याचे ऑप्शन दिले
tan 54 डिग्री, tan 54 डिग्री. बी ऑप्शन आहे tan 36 डिग्री, tan 36 डिग्री. सी ऑप्शन आहे tan 18 डिग्री, tan 18 डिग्री. आणि डी ऑप्शन आहे tan 9 डिग्री, tan 9 डिग्री. हे असं जर न्यूमेरिकल आलं तर काय करायचं, पहिले जर कॉस आणि साइनचं ऍडिशन दिसत असेल सेम अँगल साठी आणि खाली कॉस आणि साइनचं सबट्रॅक्शन दिसत असेल तर अशा वेळेस काय करायचं, वाईस वर्सा पण राहू शकतं. कॉस ए मायनस साइन ए अपॉन कॉस ए प्लस साइन ए. ए म्हणजे एक सेम अँगल येऊन राहिला असं म्हणायचं. तर असं जर आलं ना तर काही विचार करायचा नाही. न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला कॉस ए नी किंवा जे अँगल दिला असेल त्याने डिवाइड करायचं. काय करायचं, कॉसनी डिवाइड करायचं, कॉसनी. आणि कोणत्या अँगलनी, तर जो गिवन आहे न्यूमेरिकल मध्ये त्या अँगलनी. तर कॉसनी डिवाइड केलं मी तर काय होईल, आन्सर येईल याचं कॉस 9 डिग्री प्लस साइन 9 डिग्री. थोडं फास्ट पण करू शकता पुढे तुम्ही. कॉस 9 डिग्री मायनस साइन 9 डिग्री. कॉसने डिवाइड केलं तर काय आलं, कॉस 9 डिग्री अपॉन कॉस 9 डिग्री. दोघांनाही होईल. प्लस साइन 9 डिग्री कॉस 9 डिग्री. याला डिवाइड केलं, कॉस 9 डिग्री अपॉन कॉस 9 डिग्री मायनस साइन 9 डिग्री अपॉन कॉस 9 डिग्री. ठीक, हे तर 1 आलं. हे आलं tan 9 डिग्री. याचा आन्सर आलं 1 मायनस tan 9 डिग्री असं आलं. पण सिम्प्लिफाय तर नाही झालं, सिम्प्लिफाय नाही झालं. आपल्याला तर tan 54, 36, 18, 9 असं विचारलं जाईल. तर आपण काय करूया, आम्हाला आमचे टीचर शिकवायचे त्यावेळेस एक गोष्ट शिकवायची की साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा हे 99 स्टुडंटला माहिती आहे की इज इक्वल टू 1 होतं. पण खरा हुशार तोच की ज्याला माहिती आहे की 1 इज इक्वल टू साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा होतं. समजून राहिलाय मी काय म्हणतोय, ज्याला हे कळलं की इथे 1 च्या ऐवजी काय लिहायचंय, tan 45. काय लिहायचंय, tan 45, tan 90. बरं इथे पण 1 आहे हिडन, दिसून नाही राहिलाय. तो दिसतंय तुम्हाला, हा हिडन आहे, लपून ठेवलेला आहे मी. तर त्याच्या जागेवर लिहिलं tan 45 डिग्री, tan 90. सर हा तर फॉर्म्युला बनला. हा ए आहे, हा बी आहे, हा ए आहे, हा बी आहे. tan ए प्लस tan बी अपॉन 1 मायनस tan ए tan बी झालं येतं. म्हणजे tan ए प्लस बी झालं 45 प्लस 9 डिग्री. याचा आन्सर आला tan 54 डिग्री. याचा आन्सर आला tan 54. किती सिंपल आहे. फक्त 1 च्या जागेवर सगळ्यात पहिले तर कॉसनी डिवाइड करावं लागतं हे माहिती पाहिजे. आणि दुसरं 1 च्या जागेवर tan 45 लिहिता आलं पाहिजे इथे आणि इथे. ठीक आहे, म्हणजे आपण फॉर्म्युला त्याला कन्वर्ट करून टाकू. आणि कन्वर्ट केलं की सिंपल tan ए प्लस बी चा फॉर्म्युला येतो. अशा प्रकारे आपण सॉल्व्ह करतो. ठीक, क्वेश्चन नंबर 19 बघूया. क्वेश्चन नंबर 19. क्वेश्चन नंबर 19 आहे a plus b is equal to pi by a minus b is equal to pi by 4. काय दिलाय 45 डिग्री. Then 1 plus tan a 1 into 1 minus tan b is equal to विचारलाय बहुतेक. करेक्ट. आणि हे हा क्वेश्चन आहे एमएसटी सीईटी चा. कशाचा आहे बेटा, एमएसटी सीईटी चा 2019 एमएसटी सीईटी मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे. आणि ऑप्शन दिले 4, बी ऑप्शन आहे 3, सी ऑप्शन आहे 1 आणि डी ऑप्शन आहे 2. हे 4 ऑप्शन्स दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे, तर ये 1 प्लस tan ए स्टुडंट फार कन्फ्युज होतात अशा क्वेश्चन मध्ये. पण काही नाहीये, आपल्याला असं समजा की आपल्याला
इथे tan a प्लस बी आणि tan a मायनस बी चाच फॉर्म्युला विचारलेला आहे, असं तुम्ही विचार करा. a मायनस बी पाय बाय 4 दिलाय, तर इथून सुरुवात करतो, मग बघूया याचं काय करायचं. तर मी tan a मायनस बी इज इक्वल टू होईल a मायनस बी इज इक्वल टू होईल tan पाय बाय 4. तर tan a मायनस tan b अपॉन 1 प्लस tan a tan b करेक्ट. आणि tan पाय बाय 4 होतं 1, tan पाय बाय 4 होतं 1. मी याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर हे झालं tan a मायनस tan b इज इक्वल टू 1 प्लस 1 नी याला मल्टिप्लाय केलं तर तेच tan a tan b इंटू tan a. इक्वेशन नंबर 1. मी नंतर बघू मग याचं काय करायचं. सध्या मी इथे सोडून दिलं आहे. आता याला सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतो. 1 प्लस tan a 1 मायनस tan b इज इक्वल टू येत आहे 1 मायनस 1 प्लस tan 1 प्लस tan a नी 1 ला मल्टिप्लाय केलं, मग याला केलं तर मायनस tan b मायनस tan a tan b येऊन राहिले. काय येतंय 1 प्लस tan a मायनस tan b मायनस tan a tan b. अच्छा, असं येत आहे. आणि आपल्याजवळ वरती काहीतरी इक्वेशन 1 मध्ये आलेलं आहे. tan a मायनस tan b दिसतंय, मायनस tan a tan b. अच्छा, जर मी समजा याला असं केलं tan a मायनस tan b आणि याला या साईडला आणलं तर tan a इंटू tan b मायनस tan a इंटू tan b इज इक्वल टू 1. आणि याला इक्वेशन 1 म्हणता, याला इक्वेशन 1 म्हणता. आता बघा बरं, याची पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू 1 येते, म्हणजे याची पूर्णच्या पूर्ण व्हॅल्यू किती 1, म्हणजे 1 प्लस 1 फ्रॉम इक्वेशन तुम्ही लिहू शकता फ्रॉम इक्वेशन 1. मी थांबून गेलो होतो, एकदम सॉल्व्ह नाही केलं मी, इतकं सिम्प्लिफाय करून ठेवलं होतं. आणि हे सॉल्व्ह केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की अच्छा याची व्हॅल्यू विचारलेली आहे, तर याची व्हॅल्यू काढायची आहे, तर याची व्हॅल्यू इथे मिळून राहिली ना आपल्याला 1 आहे म्हणून. त्याचा आन्सर ऑप्शन डी करेक्ट. ऑप्शन डी करेक्ट आहे. केमिस्ट्री सीईटीचा क्वेश्चन आहे बेटा 2019 चा. सिंपल, ठीक आहे, फारच सिंपल. नेक्स्ट बघूया 20th नंबरचा क्वेश्चन. 20th नंबरचा क्वेश्चन आहे इफ y is equal to 1 minus tan a 1 plus tan a into 1 minus tan b आपण कोणता क्वेश्चन करत आहोत 20 नंबरचा. ठीक आहे. where a minus b is equal to pi by 4 दिला आहे, pi by 4. then y plus 1 to the power y plus 1 याची व्हॅल्यू विचारलेली आहे. आणि हा क्वेश्चन विचारला गेला होता J&K जम्मू अँड काश्मीर 2005. ठीक आहे. ऑप्शन्स आहेत त्याचे 9, 4, बी ऑप्शन आहे 4, सी ऑप्शन आहे 27, 81, डी ऑप्शन आहे 81. बघा, आपल्याला वाटतं की आपण प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स का करतो सर, अदर स्टेटचे जे एंट्रन्स आहे इंजिनिअरिंगच्या त्याचे क्वेश्चन्स का करतो एमएसटी सीईटी साठी. बघा मित्रांनो, तुम्हाला इथे लक्षात येऊन जाईल की हा J&K जम्मू अँड काश्मीर 2005 चा क्वेश्चन सेम क्वेश्चन आहे, सेम प्रिव्हियस क्वेश्चन. आपल्याला कशाची व्हॅल्यू विचारली होती 1 प्लस tan a 1 मायनस tan b याची व्हॅल्यू विचारली होती. ती काय आली होती हे बघा, याची व्हॅल्यू काय आली 2 आली. याची व्हॅल्यू काय आली 2 आली. तर बस हे तसंच सिम्प्लिफाय करून आपल्याला 2 y ची व्हॅल्यू किती येईल 2, कारण की y इज इक्वल टू असं दिलंय ना, तर y ची व्हॅल्यू किती येईल 2. आणि काय विचारलंय त्यांनी y प्लस 1 टू दी पॉवर y प्लस 1, म्हणजेच y प्लस 1 टू दी पॉवर y प्लस 1 म्हणजे 2 प्लस 1 टू दी पॉवर 2 प्लस 1 म्हणजे 3 चा पॉवर 3 म्हणजे 27.
3 चा क्यूब 27. आन्सर काय सी. ऑप्शन सी करेक्ट आहे. डबल सॉल्व करायची गरज नाहीये. याला सिम्प्लिफाय करून तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता. आणि tan a - b दिलेला आहे 5/4. नाहीतर म्हणाल की हे दिलेलं नाहीये, हे दिलेलं आहे तेव्हाच हे मिळतं. ठीक आहे. तर y ची व्हॅल्यू किती आली 2 आणि त्याच्यावरून आपण पटकन y+1 टू द पॉवर y+1 ची व्हॅल्यू 27 काढली. सिंपल. हा प्रॅक्टिस ज्यांनी केलं असेल न्यूमेरिकल त्याला प्रीवियस न्यूमेरिकल जे MST CET मध्ये आलं तो इझिली सॉल्व्ह करता आला असेल. बरोबर आहे. कारण हा तरी थोडा पुढे नेलाय त्यांनी. तो तर बस त्यांनी 1 + tan a × 1 - tan b त्याची व्हॅल्यूच विचारली होती. ठीक आहे. तर अशा प्रकारे न्यूमेरिकल्स असतात. आता आपण 21 क्वेश्चन बघूया. 21. If tan beta is tan beta is equal to n sin alpha cos alpha, n sin alpha into cos alpha upon 1 - n sin square alpha. हे दिलेलं आहे. Then tan alpha minus beta, then tan alpha minus beta is equal to याची व्हॅल्यू विचारलेली आहे. कधी विचारलेला आहे क्वेश्चन BCECE 2014. हे ऑप्शन आहे याचे n tan अल्फा, बी ऑप्शन आहे 1 - n tan अल्फा, सी ऑप्शन आहे 1 + n tan अल्फा आणि डी ऑप्शन आहे tan अल्फा अपॉन n. असा क्वेश्चन आहे. ठीक आहे. बघूया एकदा काय दिलाय. tan बीटा दिलाय, n sin अल्फा. थोडं कॉम्प्लिकेटेड होतो हा. ठीक आहे. इतकं आधीचे जे न्यूमेरिकल्स बघितले आपण त्यातला एक 3rd नंबरचा क्वेश्चन म्हणजे आज स्टार्ट केल्यापासून तर तो एक डिफिकल्ट होता थोडा. ते सोल्युशन मला जो विचारलेला होता अल्फा बीटा सोल्युशन होतं तो एक. आणि हा ठीकठाक आहे. ठीक आहे. तर बघूया. tan बीटा दिला आहे आणि इकडे अल्फा आणि आपल्याला tan अल्फा मायनस बीटा करायचा आहे. म्हणजे हा जर मी एक्सपान्शन पण करेल तर इथे मला tan मध्येच मिळेल सगळं. tan अल्फा मायनस tan बीटा अपॉन 1 + tan अल्फा × tan बीटा. अच्छा, याचं एक्सपान्शन जरी करेल तरी मला tan अल्फा आणि tan बीटाची व्हॅल्यू पाहिजे. tan बीटा तर आहे, tan अल्फा कुठून आणू? tan अल्फा कुठून आणायचा? तर मी एक काम करतो, याला पहिले सिम्प्लिफाय करतो मग याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. तर मी प्रयत्न बघा काय करतो. तुमच्या लक्षात येईल की काय करायचं आहे. याला हा तर tan बीटा आहे पण याला जर आपण tan अल्फा मध्ये कन्वर्ट केलं, tan अल्फा मध्ये जर कन्वर्ट करू शकलो तर सिंपल होऊन जाईल. बघूया कसं करता येईल. n sin अल्फा cos अल्फा अपॉन 1 - n sin स्क्वेअर अल्फा. तर मी काय करतो, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर अल्फाने डिवाइड करतो. कशाने? cos स्क्वेअर अल्फाने. त्याचा फायदा बघा काय होईल. सपोज जर मी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला cos स्क्वेअर अल्फाने डिवाइड केलं, n sin अल्फा इकडे लिहून देतो. n sin अल्फा × cos अल्फा अपॉन cos स्क्वेअर अल्फा अपॉन 1 - n sin स्क्वेअर अल्फा. आणि याला पण असं लिहितो cos स्क्वेअर अल्फा कारण की इथे प्लस मायनस असलं, इथे मल्टिप्लिकेशन मध्ये एकाच टर्मला तुम्ही डिवाइड करू शकता. पण प्लस मायनस असेल तर डिफरंट म्हणजे एका टर्मला नंतर दुसऱ्या टर्मला असं करावं लागतं. ठीक आहे. तर बघा एक तर कटला cos स्क्वेअर यायचा, एक cos अल्फा राहिला, हा झाला n tan अल्फा. अच्छा, अल्फा मध्ये कन्वर्ट झालं, tan अल्फा मध्ये कन्वर्ट झालाय. आता इकडे बघूया. हे तर झालं sec स्क्वेअर अल्फा आणि हे झालं -n tan स्क्वेअर अल्फा. काय झालं? tan स्क्वेअर अल्फा sin स्क्वेअर अल्फा अपॉन cos स्क्वेअर अल्फा tan स्क्वेअर अल्फा.
आता आपण जर बघितलं तर टॅन अल्फा मध्ये कन्वर्ट, तुमचं टार्गेट होतं की टॅन अल्फा मध्ये कन्वर्ट व्हावं. टॅन अल्फा मध्ये कन्वर्ट झालं का? हो झालं. पण पूर्ण झालं का? नाही. सेक स्क्वेअर अल्फा आहे, सेक स्क्वेअर अल्फा आहे, हा तर कन्वर्टच नाही झाला, तरी फायदा नाही होणार. एक काम करूया, सेक स्क्वेअर अल्फाला मला माहिती आहे की सेक स्क्वेअर अल्फाचा फॉर्म्युला माहिती आहे. मला कोणता फॉर्म्युला माहिती आहे? सेक स्क्वेअर अल्फा इज इक्वल टू होतं 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा. करेक्ट. ही तर आयडेंटिटी आहे. 3 बेसिक आयडेंटिटी माहिती आहे आम्हाला. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1, सेक स्क्वेअर थीटा मायनस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1 आणि कोसेक स्क्वेअर थीटा मायनस कॉट स्क्वेअर थीटा इज इक्वल टू 1. हे तर बेसिक आयडेंटिटी आहे. तर हीच आयडेंटिटी यूज केली मी, तर हे होईल एन टॅन अल्फा. इकडे न लिहिता इकडेच लिहितो एन टॅन अल्फा, आणि हे होईल 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा मायनस एन टॅन स्क्वेअर अल्फा. इक्वेशन 1 आता कन्वर्ट झालं टॅन मध्ये, टॅन अल्फा आणि टॅन बीटा मध्ये. पूर्ण टर्म यानंतर कॉन्स्टंट आहे, यांचा विचार करायचा नाही, तो यांनी इथे पण रिफ्लेक्ट होऊन राहिला आहे ऑप्शन्स मध्ये. तर हे सगळं कन्वर्ट झालं टॅन मध्ये, टॅन अल्फा आणि टॅन बीटा मध्ये. आता आपण जे विचारलंय तिकडे बघूया. काय विचारलंय त्यांनी? टॅन अल्फा मायनस बीटा. बस फॉर्म्युला लावला, टॅन अल्फा मायनस टॅन बीटा अपॉन 1 प्लस टॅन अल्फा इंटू टॅन बीटा. काय केलं आपण? बस फॉर्म्युला लावला, फक्त फॉर्म्युला लावायचा. फॉर्म्युला लावून झालं त्याचं? नाही. टॅन अल्फा, अच्छा इकडे सगळे ऑप्शन्स टॅन अल्फा मध्ये आहेत, बरोबर आहे ना. टॅन अल्फाला जसच्या तसं ठेवा, टॅन बीटाला रिप्लेस करा. टॅन बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला? एन टॅन अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा मायनस एन टॅन स्क्वेअर अल्फा. ती व्हॅल्यू पुट करा. एन टॅन अल्फा थोडं केअरफुली करायचं मला. 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा मायनस एन टॅन स्क्वेअर अल्फा असे अपॉन 1 प्लस टॅन अल्फा. टॅन अल्फाला हात नाही लावायचा, कारण टॅन अल्फा मध्येच विचारला. टॅन बीटाला रिप्लेस करायचं. काय? एन टॅन अल्फा अपॉन 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा मायनस एन टॅन स्क्वेअर अल्फा. करेक्ट. आता काय करायचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि डिनॉमिनेटर बघा, तुम्ही जर डिनॉमिनेटर ऑब्झर्व केला तर हा आणि हा सारखाच आहे, म्हणजे तो कॅन्सल पण होईल. थोडं फास्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे याला. ठीक आहे. याला इकडे क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर टॅन अल्फाने या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय होईल आणि डिनॉमिनेटर सेम होऊन जाईल, मायनस एन टॅन अल्फा होईल. तर टॅन अल्फाने याला मल्टिप्लाय केलं तर मिळालं टॅन अल्फा. टॅन अल्फाने याला मल्टिप्लाय केलं तर टॅन क्यूब अल्फा. टॅन अल्फाने याला मल्टिप्लाय केलं तर मायनस एन टॅन क्यूब अल्फा असं मिळालं. आणि अपॉन येईल 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा मायनस एन टॅन स्क्वेअर अल्फा. तर त्याला राहू दिला आपण, म्हणजे तो कॅन्सलच झाला असं समजा, असं समजू शकता तुम्ही. हा टॅन अल्फा याला मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, म्हणजे एन टॅन स्क्वेअर अल्फाच आहे तो. आणि 1 प्लस एन टॅन स्क्वेअर अल्फा अपॉन दिस. तर आपण याला क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 1 ला मल्टिप्लाय कराल त्यावेळेस डिनॉमिनेटरला ही व्हॅल्यू येईल. तर आपण याला जसं इथे केलं तसं 1 ने याला मल्टिप्लाय केलं तर सेमच येईल, काही फरक नाही पडत. 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा मायनस एन टॅन स्क्वेअर अल्फा. आणि हे काय आलं? टॅन अल्फा एन टॅन स्क्वेअर अल्फा. काय आलं? एन टॅन स्क्वेअर अल्फा. आणि अपॉन डिनॉमिनेटर आला तो, आणि वरचा डिनॉमिनेटर कॅन्सल झाला. त्याची व्हॅल्यू जी पुट केली आहे आपण, तर टॅन अल्फा मायनस टॅन बीटा जी व्हॅल्यू पुट केलेली आहे, क्रॉस मल्टिप्लिकेशन करेक्ट केलं का बघूया. टॅन अल्फा टॅन क्यूब अल्फा एन टॅन, अच्छा एक राहिलेला आहे एन टॅन अल्फा इथे लिहायचा राहिलेला. ठीक आहे ना. एक जरी मिस्टेक झाली ना मित्रांनो तर प्रॉब्लेम होऊन जातो. एक मिस्टेक सगळं काही चुकून जातं. एन टॅन अल्फा आपण इथे मायनस एन टॅन अल्फा लिहिणार नाही, बाकी तर व्यवस्थित लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय मिळालं बेटा? आपल्याला मिळालं, तर तेवढं करेक्शन केलं आपण, तर
1 मायनस एन टॅन अल्फा आणि याच्यातून टॅन क्यूब काढला तर काय येईल 1 मायनस एन टॅन क्यूब अल्फा असं येईल आणि इथे येईल 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा काय येईल 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा इतर 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फाच राहील पण इथे हा टॅन अल्फा मायनस एन टॅन अल्फा तर टॅन अल्फा जर कॉमन काढला तर 1 मायनस एन आता बघा आता इथे याचा फायदा असा होईल की 1 मायनस एन टॅन अल्फा तुम्ही कॉमन काढू शकाल 1 मायनस एन टॅन अल्फा कॉमन जर काढला तर काय राहील इथे राहील 1 इथे काय राहील 1 आणि इथून 1 मायनस एन पण कॉमन काढलाय टॅन अल्फा पण कॉमन काढलाय इथे काय राहिलं टॅन स्क्वेअर अल्फा आणि खाली काय आहे 1 प्लस टॅन स्क्वेअर अल्फा अच्छा इथं कॅन्सल होऊन राहिलाय काय राहिलं 1 मायनस एन टॅन अल्फा काय आन्सर आलं 1 मायनस एन इंटू टॅन अल्फा ऑप्शन बी करेक्ट आहे ऑप्शन बी करेक्ट आहे बघून घ्या ठीक आहे तर हे आज आपलं बेटा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ सम एंड डिफरन्स ऑफ अँगल हा टॉपिक कंप्लीट केलाय आपण ठीक आहे उद्याला आपण बघूया ट्रिग्नोमेट्रिक अँगल्स ऑफ अलाइड अँगल्स आहे ना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ अलाइड अँगल्स हे बघणार आहोत ठीक आहे तर हा टॉपिक इथे कंप्लीट झालाय आज आपण इथे थांबूया ठीक आहे उद्याला भेटूया आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे थँक्स फॉर वॉचिंग